खोरदळ येथील माजी सैनिकाची शेती हडपण्याचा प्रयत्न. माजी सैनिकाचे न्यायासाठी उपमुख्यमंत्र्यांसह महासंचालकांना निवेदन. धुळे तालुक्यातील खोरदळ येथील माजी सैनिक पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील, सौ विजया पृथ्वीराज पाटील यांचा गट नंबर 17/1/ब व शेती माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांच्या पत्नी सौ विजया पृथ्वीराज पाटील यांच्या नावे असून शेत जमीन कसून स्वतः व कुटुंबियाचा उदरनिर्वाह गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील व परिवार करीत आहे. सदरची शेत जमीन ही प्रवीण पाटील, किरण पाटील, हर्षल पाटील यांना भाडे तत्वावर 25,000 रुपये वर्ष भाडे तत्वावर दरवर्षी या ठिकाणी दिली होती. परंतु सदर प्रवीण पाटील यांनी 3 वर्षात या ठिकाणी शेतीचा बांध तोडून शेती दुसऱ्या कोणाला न देता शेती आम्हीच घेऊ, आम्हीच करू अशा धमक्या या ठिकाणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांना धमकावले व या संदर्भात पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की सदर जमीन ही आता मी करणार आहे. मी स्वतः कसून या ठिकाणी शेती करणार असल्याचं सांगितलं व मी भाडे तत्वावर देणार नाही याचा राग धरत या ठिकाणी प्रवीण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील व त्यांच्या परिवारास धमकावले, जीवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या असल्याचा आरोप देखील या ठिकाणी पृथ्वीराज पाटील माजी सैनिक यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तर या संदर्भात तालुका पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक, महासंचालक, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना देखील व माजी सैनिक कार्यालय या ठिकाणी देखील निवेदन दिले असून या संदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व मला न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. मग काय सांगा एक काम करा ना, या इथं दगड ठेवा. हा नाही जास्त नाही जायचं आपल्याला, ते उलट फुटभर आपल्या मध्ये राहू दे बस का. अजून पुढं हे बघा मी विहीर आहे. या इथपर्यंत होता बा, नंतर असा हिरकटी थोडा पुढं आधी वाटतं काय जगा या आधी बांधायची एक दगड नाही रे पुजरा केव्हा